तर सध्या मुंबईमध्ये विधान भवनाच्या समोर झाडावर चढून एक तरुण आंदोलन करतोय आणि साधारणपणे आता 1.5 ते पावणे 2 तास झालेत या तरुणाचं आंदोलन सुरूच आहे। त्याला तिथून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आपण बघतोय। संबंधित तरुण इंजिनियर असल्याचं बघतोय। सध्याची ही थेट दृश्य आहेत। त्याच्या हातात भारताचा तिरंगा ध्वज आहे आणि त्याच्या 18 मागण्या आहेत आणि सध्या भाजपाचे आमदार अनूप अग्रवाल त्याच्याशी बातचीत करतात। ही दृश्य आपण बघतोय। अग्निशमन दलानं त्यांची गाडी आणलेली आहे, ज्याच्या या गाडीवर चढून संबंधित आंदोलनकर्त्या तरुणाशी बातचीत भाजपचे आमदार करत होते। कदाचित हा तरुण आता झाडावरून उतरायचा प्रयत्न करतोय असं एकंदरीत दिसतंय। जी चर्चा या तरुणाशी करण्यात आली होती, त्याला खाली उतरवण्यासाठी विनंती करण्यात आली होती, ती सफल होताना दिसते असं म्हणायला हरकत नाही। कारण सकाळपासूनच साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तास झाले हा सगळा प्रकार सुरू होता। अग्निशमन दलाचे जवान आहेत, मुंबई पोलीस आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, या तरुणाशी संवाद साधत होते। खाली उतर असं सांगायचा समजवायचा प्रयत्न करत होते। भारताचा ध्वज हातात घेऊन हा तरुण इंजिनियर असलेला हा तरुण आहे, ईश्वर शिंदे असं त्याचं नाव। भाजपचे आमदार अनूप अग्रवाल तिथे आले आणि त्यांनी याच्याशी संवाद साधलेला आहे। त्याच्या 18 मागण्यांचं पत्र त्याने दिलं होतं एका पोलीस अधिकाऱ्याकडे। याच्यावर मुख्यमंत्र्यांची सही आणा, लेखी स्वरूपात मला उत्तर द्या, मगच मी खाली उतरेन असं म्हटलं होतं। पुन्हा एकदा याच परिसरातून आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी बोलूया। धनंजय, आता तिथे काय घडतंय? संबंधित तरुण खाली येताना दिसतोय, चर्चा सफल झाली असं सध्या तरी म्हणता येईल। झाडावरती चढलेला हा व्यक्ती आपण पुन्हा एकदा धनंजय यांना संपर्क करूया। मात्र सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय विधान भवन परिसरातली। आंदोलन करण्यासाठी हा तरुण झाडावर चढलेला होता, हातात तिरंगा घेऊन, आपल्या 18 मागण्या घेऊन हा इथं तरुण आला। साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तास त्याच्याशी अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी बोलत होते। अखेर तो खाली उतरतोय। प्रतिनिधी धनंजय यांच्याकडून आणखी तपशील घेऊया। धनंजय, आपण जर पाहिलं तर आता या तरुणाला खाली उतरवण्यात यश आलेलं आपल्याला पाहिलं। का तरुण जो आहे तो खाली उतरला। आमदार जे आहेत, आमदारांनी या ठिकाणी पत्र आणलं होतं आणि त्या पत्राच्या सगळ्या संदर्भात त्याच्याशी चर्चा करू, तू खाली उतरून या सगळ्या संदर्भात चर्चा करू। अनूप अग्रवाल जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी हे पत्र यात आंदोलकाला दाखवलं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सगळं बोलणं जे आहे ते केलेलं पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता तो तरुण जो आहे तो खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे त्या सुद्धा या तरुणाकडून सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्याच्या काही 18 मागण्या होतात, त्या 18 मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या अशी त्याची मागणी होती आणि या सगळ्या संदर्भात आमदारांनी पत्र घेऊन आले होते। त्यानंतर हा तरुण आता खाली उतरताना पाहायला मिळतो। तरुण काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नेमकं या तरुणाचं म्हणणं काय आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही। आता हा तरुण खाली उतरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र हा नेमका काय बोलतो आता हे पाहावं लागेल। आता या तरुणाला खाली जे आहे ते उतरवलं जाते। आपण जर पाहिलं तर हा तरुण खाली उतरतो आहे। आपण जर पाहिलं तर आता या तरुणाला खाली उतरवण्यात यश आलेलं आहे रिद्धी। आता नेमकं ह्याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। हा नेमका तरुण काय म्हणतोय आपण त्याच्याकडून जाणून घेण्याचा शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। या तरुणाला पोलिसांच्या गाडीत जे आहे बाहेर गेली आता जो आंदोलन या तरुणाला आहे त्याला आता पोलिसांनी गाडीत बसवलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। जवळपास 1.5 ते पावणे 2 तास त्याच्याशी चर्चा केली गेली। अखेर हा तरुण झाडावरून खाली उतरला आणि आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। चौकशी झाल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील।